भारताचं संविधान म्हणजे आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा, पण तो दगडात कोरलेला नाहीये. तो कसा बदलला? चला पाहूया. तर मग देशाचा इतका महत्त्वाचा कायदा बदलता येतो का? हो, नक्कीच. त्यासाठी एक खास प्रक्रिया आहे, घटना दुरुस्ती. आणि म्हणूनच आपलं संविधान एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. म्हणजे ते काळानुसार सतत बदलत राहतं. संविधान बदलायचे 3 मार्ग आहेत. काही बदल सोपे, तर काहींना राज्यांची परवानगी सुद्धा लागते. सुरुवात करूया त्या बदलांपासनं ज्यांनी देशाचा नकाशा आणि त्याची रचनाच अक्षरशः बदलून टाकली. म्हणजे राज्यांच्या सीमा ठरवण्यापासून ते आंतरराष्ट्रीय करारांपर्यंत या बदलांनी भारताचा नकाशाच बदलला. आता जाऊया 1970च्या दशकात. हा काळ होता मोठ्या घटनात्मक बदलांचा. आणीबाणीच्या काळात 1976मध्ये एक दुरुस्ती झाली. तिने संविधानात मोठे आणि वादग्रस्त बदल घडवले. हे बदल इतके मोठे होते की प्रस्तावनेपासून सरकारच्या रचनेपर्यंत सगळंच बदललं. पण फक्त 2च वर्षात 44व्या दुरुस्तीने हे बदलले आणि सत्तेचं संतुलन पुन्हा साधलं गेलं. आता वळूया त्या बदलांकडे ज्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या लोकशाही हक्कांवर झाला. 1989 सालची 61वी दुरुस्ती. ह्या एका दुरुस्तीने मतदानाचं वय कमी करून इतकं केलं. हा एक खूप मोठा निर्णय होता. यामुळे देशातील तरुणांना मतदानाचा हक्क मिळाला आणि लोकशाही अधिक व्यापक झाली. या दुरुस्तीने आणला पक्षांतरबंदी कायदा, म्हणजे निवडून आल्यावर होणारा राजकीय घोडेबाजार थांबवण्यासाठी. यामुळे झालं सत्तेचं विकेंद्रीकरण, म्हणजे शासन थेट गाव पातळीवरच्या लोकांपर्यंत पोहोचलं. 2003मध्ये आली 91वी दुरुस्ती आणि तिने मंत्रिमंडळाच्या आकारावर एक मर्यादा घातली. यामुळे मंत्र्यांची संख्या मर्यादित झाली. उद्देश होता मोठी मंत्रिमंडळे टाळणं आणि सरकारी खर्च कमी करणं. आता पाहूया अलीकडच्या काळातील काही महत्त्वाचे बदल जे आधुनिक आव्हानांना सामोरे जातात. जीएसटी, आरक्षणातील बदल हे सगळं दाखवतं की आपलं संविधान आजच्या काळातही किती महत्त्वाचं आहे. ही सगळी उदाहरणे भारताच्या बदलत्या अर्थव्यवस्था आणि समाजाचं प्रतिबिंब आहेत, नाही का? तर मुद्दा हा आहे की आपलं संविधान स्थिर नाही. ते देशाच्या प्रवासासोबत, आवाहनांसोबत सतत बदलत राहतं. आणि समाज जसजसा पुढे जाईल तसतसं आपल्या संविधानात पुढे कोणते बदल हवेत ही चर्चाही सुरूच राहील.